वरती गेल्यानंतर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्याची एक अपॉर्च्युनिटी दिसते का? तर मग इथं क्रिएट वरती जायचं. बरोबर आहे का प्रज्ञा? हो. मग क्रिएटचं काय येत नाही माझ्याकडे, दुसरीकडे मी काहीतरी क्लिक केलं. तर मी इथं काय करणार आहे, क्रिएट वरती जाणार. क्रिएट वरती गेल्यानंतर ऍड मॅनेजर मधूनच ऍड रन करा. कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकतात. इथून आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला कोणत्या टाईपची ऍड किंवा कॅम्पेन आपल्याला रन करायचं ते त्यानुसार आपण इथून रन करू आपल्याला काय शकतो. करायचं, किती किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 5 ते 6 ना. 5 ते 6. 5 कसा, किती ऑब्जेक्टिव्ह असतात हे आपल्याला कळतं. टोटल 6 ऑब्जेक्टिव्ह आहेत का 7 आहेत? हम्म. 6 ऑब्जेक्टिव्ह आहेत. कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह फेसबुक मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात असं जर तुला क्वेश्चन विचारला कोणी तर काय सांग? कोणते कोणते? अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड्स इंग्लिश अँड प्रमोशन आणि सेल्स. 4-5. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड, ऍप प्रमोशन अँड सेल. मला जास्तीत जास्त मेसेज, मी त्या दिवशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, लक्षात बसले सगळ्यांच्या. मला जर जास्तीत जास्त मेसेज आणायचे तर प्रज्ञा कोणतं सिलेक्ट करणार आपण? जास्तीत जास्त एंगेजमेंटचा करू शकतो आपण. मेसेज जर आणायचे असेल तर एंगेजमेंट. बरोबर आहे. मला काय करायचं, जास्तीत जास्त काय करायचं, माझ्या प्रोफाईल वरती लोकांना घेऊन यायचंय. तर मग जान्हवी कोणतं सिलेक्ट करणार नाही ऑब्जेक्टिव्ह? ट्रॅफिक. ट्रॅफिक सिलेक्ट करणार. ठीक आहे. आणि मला जास्तीत जास्त माझ्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल डिटेलिंग तर मी कोणतं करणार? लीड. लीड मध्ये कसं, लीड मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर येतात. हां. अवेअरनेस. तर तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायचे? तुम्हाला जर डायरेक्ट एखाद्या प्रॉडक्ट काय करायचे, सेल्स करण्यासाठी अप्रोच करायचे डायरेक्ट त्याला, मग कसं करणार तुम्ही सेल्स? तर आपण आता काय करू, वेबसाईट ट्रॅफिकची करायची. ठीक आहे, ट्रॅफिक इथं क्लिक करायचं. ऑब्जेक्टिव्ह कोणता चूज केलाय? लिंक क्लिक, लँडिंग पेज व्ह्यू, इंस्टाग्राम प्रोफाईल व्ह्यू, मेसेज, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअपवर आणि किंवा कॉलवरती पण आपण ट्रॅफिक आणू शकतो. जर एखाद्याची प्रोफाईल वाढवायची असेल, म्हणजे फॉलोअर वाढवायचे असेल, इंस्टाग्रामची लिंक त्याच्यामध्ये टाका. वेबसाईटचं ट्रॅफिक वाढवायचं असेल, वेबसाईटची लिंक टाका. गुगल माय बिझनेसचं ट्रॅफिक वाढवायचं असेल तर गुगल माय बिझनेसची लिंक द्या. कुठलं जास्त ट्रॅफिक वाढवायचं ते आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक करायचं. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचंय, मॅन्युअल एक येतं, दुसरं म्हणजे ट्रॅफिक कॅम्पेन फॉर इंस्टाग्राम ऍडव्हर्टायझर. तुम्हाला काय करायचंय, मॅन्युअल करायचं, कारण तिकडून पण आपल्याला इंस्टाग्रामवरती ऍड रन करायचं. ठीक आहे, पहिला आपल्याला काय येतं, 4 स्टेप मध्ये आपण आपला फेसबुकचा कॅम्पेन रन करतो. पहिलं स्टेप काय असते, कॅम्पेन नेम. दुसरं काय असतं, ऍड सेट नेम. आणि तिसरं काय असतं, ऍड नेम. आणि लास्टला बिलिंगचं ऑप्शन असतं. एवढं जर केलं तुम्ही तर तुमचं काय असतं, कॅम्पेन पूर्ण सक्सेसफुल होतं. तर पहिल्या कॅम्पेन नेम मध्ये काय असतं, फक्त तुमच्या कॅम्पेनचं नाव टाकायचंय आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेला असतो आणि एबी टेस्टिंग असतं आणि तुमचं बिझनेसची कॅटेगरी कोणती, हे 4च ऑप्शन कशामध्ये येतात, कॅम्पेन नेम मध्ये येतात. तर कॅम्पेनचं नेम मी कशासाठी करतोय, डेटा सायन्स. डेटा सायन्स. आज किती डेट आहे, 19 ऑगस्ट 2025. हे मी काय दिलं, कॅम्पेन नेम दिला. नंतर बाईंग ऑप्शन काय आहे, बाईंग टाईप काय, ऑप्शन. एक असतं रिझर्वेशन आणि एक असतं ऑप्शन. तर नेहमी ऑप्शनच ठेवायचं. आपला ऑब्जेक्टिव्ह इथून चेंज करायचा असेल तर चेंज पण करू शकतो, पण आपण ट्रॅफिक सिलेक्ट केलाय. पण पुढे आल्यानंतर तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह चेंज करायचा आहे ह्याच्यामध्ये, ऍप प्रमोशन, लीड जनरेशन, तर ते तुम्ही करू शकता. पण मी काय केलंय, हाच ठेवलाय. ठीक आहे. नंतर असतं एबी टेस्टिंग. एबी टेस्टिंग ऑफ करायचंय, ऑन करायचंय, हे तुमच्यावरती. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एबी टेस्टिंग म्हणजे, जर एबी टेस्टिंगचा मिनिंग समजून घ्या. जर सपोज मी 2 पोस्टर सिलेक्ट केले, बरोबर आहे, किंवा सेमच पोस्टर मी सिलेक्ट केले, बरोबर आहे, मी 2 पोस्टर किंवा 2 लोकेशन सिलेक्ट केले. एक महाराष्ट्र लोकेशन सिलेक्ट केले आणि एक पुणे लोकेशन सिलेक्ट केलंय. तर एक कॅम्पेन मध्ये मी महाराष्ट्र चालवलं
तर महाराष्ट्राच्या आतमध्ये पुणे पण येत आहे आणि सेमच पोस्टर आणि सेमच कोर्ससाठी मी पुण्यामध्ये पण ऍड रन केलेली. तर मग जी महाराष्ट्रामधली ऍड रन करायची ती पुण्यामध्ये दाखवायची का नाही दाखवायची, मग त्याच्यामध्ये एबी टेस्टिंग आपण यूज करू शकतो. समजलं? किंवा मग जर दोन पोस्टर सिलेक्ट केलेत आपण, एक आहे डेटा अनालिटिक्सचा आणि दुसरा पण डेटा अनालिटिक्सचा आहे, बरोबर आहे, आणि दोन लोकेशन सिलेक्ट केलेत, एक म्हणजे पुणे आणि दुसरं म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड. मग पूर्ण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येतं. मग त्याच्यामध्ये त्या जो कॉमन एरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची का नाही दाखवायची, त्याला बोलायचं एबी टेस्टिंग. तर 2 ते 3 मिनिंग होतात एबी टेस्टिंगचं. तर सध्या मी एबी टेस्टिंग काही यूज नाही करत. आता इथं कॅटेगरी कधी कधी सिलेक्ट करायची, जर तुमचं ड्रग रिलेटेड असेल, फायनान्स रिलेटेड असेल, तर तुम्हाला काय करायची, कॅटेगरी सिलेक्ट करायची. अदरवाईज तुम्हाला आता नॉर्मल आपली इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करण्याचा काहीच संबंध येत नाही. तुमचं जर कोणतं सेबी रजिस्टर प्रोडक्ट आहे किंवा ड्रग रिलेटेड प्रोडक्ट आहे जो सोशल मीडिया अलाउड करत नाही, त्यावेळेस मग तुम्हाला काय करायचं, कॅटेगरी सिलेक्ट करून त्याचं डॉक्युमेंटेशन करणं कंपल्शन असतं. पहिले स्टेप झाली, काय नाव होतं पहिल्या स्टेपचं, कॅम्पेन. किती सिंपल आहे, काहीच नाही करायचं त्याच्यामध्ये, कोणी पण करू शकतो, छोटा मुलगा पण करू शकतो. सेकंड स्टेप आहे ते कोणती, ऍड सेट नेम. ऍड सेट नेम मध्ये मी काय करणार, ऍडचं नाव टाक DS. मग काय टाकलं होतं, डेटा सायन्स. आता काय टाकलंय, DS. आणि आजची डेट किती आहे, 19 ऑगस्ट. आणि कुठं रन करतोय आपण, महाराष्ट्र. नाव काय टाकलं तरी चालतंय, फक्त आपण लक्षात राहण्यासाठी हे करतोय. मग आता तुम्हाला ट्रॅफिक आणायचंय, कुठे ट्रॅफिक आणायचंय, वेबसाईट वरती आणायचंय, ऍप वरती आणायचंय, मेसेज डेस्टिनेशन वरती आणायचंय, का इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणायचंय, किंवा जास्तीत जास्त कॉलच्या ह्याच्यावरती क्लिक करायचं. मी सिलेक्ट काय केलंय, कॉल सिलेक्ट केलं, कॉलवरती येते. मला काय करायचं, वेबसाईट वरती आपल्या जास्तीत जास्त ट्रॅफिक आणायचे एनएसपीच्या, समजलं, किंवा मला कॉल आणायचे जास्तीत, तर मग मी काय करणार, कॉल सिलेक्ट करणार. ह्याला बोलतात कॉल टू ऍक्शन, ह्याला काय CTA बोलतात, कॉल टू ऍक्शन. आता ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स गोल आहे, काय परफॉर्मन्स गोल. तर तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह ठेवायचा आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ लँडिंग पेज व्ह्यू, म्हणजे जर आपल्या वेबसाईट वरती क्लिक केलं तर ते जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवायचे, काही नंबर ऑफ क्लिक्स करायचे, लँडिंग पेज वरती क्लिक्स वाढवायचे म्हणजे आपल्याला ट्रॅफिक जास्त आणायचंय, युनिक रीच वाढवायची का नंबर ऑफ कन्व्हर्जन वाढवायचे, काय ठेवायचे, ह्याच्या बदले गोल पण सिलेक्ट करू शकता. इम्प्रेशन वाढवायचे का काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ लिंक्स वरती क्लिक केलं पाहिजे आणि एवढं ठेवायचं. म्हणून तुम्हाला एका क्लिक वरती, एका वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करण्यासाठी किती रुपये तुमचं बजेट आहे, तुमचं काय लिमिटेशन असेल, 50 रुपयामध्ये. जर सपोज आपण एखादा इव्हेंट ठेवतोय तर त्याच्यामध्ये आपण कसं बजेट ठेवलंय, 20 लाख ते 30 लाख, 30 लाखाच्या वरती खर्च नाही गेला पाहिजे, 30 लाख. तर तसं मग तुम्हाला इथं काय करायचंय, लग्न करायचं तर 5 लाखामध्ये पण होतं आणि 5 करोड मध्ये पण. तुम्ही किती पद्धतीने किंवा कसं बजेट ठेवलं त्याच्यावर, जसं तुमची लीड आहे तर किती रुपयाला एक क्लिक ठेवायची, तुम्हाला 1 रुपयाला ठेवायची, 5 पैशाला ठेवायची, 6 पैशाला ठेवायची, 7 पैशाला ठेवायची, का 7 रुपयाला ठेवायची एक क्लिक. तर मग मी इथे 1 रुपया टाकून पाहतो, काय प्रॉब्लेम आहे का मला, मी 1 रुपया क्लिक ठेवतो. इथं काय तुम्हाला दाखवतंय का, मेटा विल एम टू गेट मोस्ट क्लिक्स अँड ट्राय कीप ॲव्हरेज कॉस्ट अराउंड 1. त्याच्यापेक्षा लेस पण, कॉस्ट लेस पण येऊ शकतो, त्याने तसं सांगितलंय. कॉस्ट पर रिझल्ट गोल किती आहे, बिडिंग स्ट्रॅटर्जी असते, जसं आपण इकडं एक तर काय बिड कॅप सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती रिझल्ट गोल पण सिलेक्ट करू शकता. बिड कॅप म्हणजे लिमिट, 1 रुपयापेक्षा जास्त जाणारच नाही. मग तुम्हाला जर एखाद्याला वाटलं नाही माझ्याकडले पैसे येतं, मला ह्याची काहीच गरज नाही, मी किती पण, म्हणजे जर सपोज माझ्या कॉम्प्युटरने 25 रुपये ठेवले आणि आपण 1 रुपये ठेवले तर आपली ऍड जास्त दिसणार नाही, कॉम्प्युटरची दिसेल का, कारण त्यांनी काय 25 रुपये ठेवले. मग इथं आपण काय करायचं, रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करा. नंतर इथं काय असतं खाली, डेली बजेट आणि लाईफ टाईम बजेट. तर तुम्ही डेली बजेटच ठेवा, काय ठेवा, डेली बजेट. मग डेली बजेट इथं त्यांनी रेकमेंड केले 800 रुपये, पण मला जर 500 ठेवायचं असेल तर 500. तर तुम्हाला असं फेसबुकमध्ये क्वेश्चन विचारला जातो की मेटा ऍड मध्ये मिनिमम बजेट तुम्ही किती ठेवू शकता.
तर 87 रुपये ठेवू शकता. आधी 83 रुपये होतं, पण आता बघा मी जर 7 रुपये ठेवलं तर काय म्हणते ते ऍटलिस्ट 88.13 रुपये तुम्हाला ठेवा, म्हणजे 89 पुढं तुम्हाला ठेवावं लागेल. समजलं? मिनिमम बजेट आलं का काय प्रॉब्लेम? मग मी डेली बजेट किती ठेवू? 500 ठेवू, 400 ठेवू? 500 जर ठेवलं तर किती लोकांपर्यंत जाणार आहे? 1.4 टू 3 पॉईंट म्हणजे 4,000 लोकांपर्यंत आपण आता 7.7 टू 22 500 रुपयामध्ये. मी जर इथं अजून एक शून्य वाढवला, काय केलं तर माझी रीच वाढणार आहे का कमी होणार आहे? आता इथं काय सांगितले त्यांनी, 5,000पेक्षा जास्त लावू शकत नाही आपण. 4,000 टाका. झालं का? रीच वाढली का? इथं काय सांगितलंय त्यांनी, लुक्स लाईक हायर दॅन डेली, म्हणजे एवढं पोटेन्शियलच नाही. 4,000 ठेवलं तर आपली किती लोकांपर्यंत जाते? जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते, पण तेवढं पोटेन्शियलच नाही. तर तुम्हाला हे पण सजेस्ट करेल, तुम्ही एवढं ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कमी ठेवलं तरी काय नाही. मी आता इथं किती ठेवतो? 600 ठेवतो. मग महिन्याचे किती होतात? 8. विकली स्पेंड किती होईल? 42 रुपये. 6,7 42. कधी चालू होणार आहे आपली? तुम्हाला शेड्यूल करायचंय का काय? स्टार्ट डेट इन डेट मध्ये शेड्यूल करायचंय काय? म्हणजे आपलं कॅम्पेन काय काय लोकांना वाटतं की 27 तारखेला, आता माझी 22 तारखेला अॅनिव्हर्सरी आहे, तर 23 नंतर चालू करू, असं जर करायचं असेल, टाइम जर सिलेक्ट करायचं ते पण आपल्याला ॲज सून एज पॉसिबल चालू करायचं. मग आपण काय करणार, आज किती डेट आहे? 18 डेट सिलेक्ट करता येईल का? आजच्या पुढून 18 पासून. आणि इन डेट सिलेक्ट करायची का, म्हणजे आपली आता परवा दिवशी संपलं पाहिजे, कस्टमर रेंज टाकायची, 14 दिवसच चालला पाहिजे, असं काय डेट टाकायचं असेल तर टाकू शकतात. आणि जर नसेल टाकायची, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की सोशल मीडियाची जर तुम्ही कॅम्पेन रन करत असाल तर इन डेट टाकू नका. काय नका करू, टिकटॉक इन डेट टाकू नका. खाली गेलं, शेड्यूल करायचंय का, म्हणजे ड्युरिंग द स्पेसिफिक टाइम साठी तुम्हाला शेड्यूल, म्हणजे सपोज आता आज तर सोमवार मंगळवार आहे, तर लोक कामाला जातात, जॉबला जातात, ऑफिसला जातात, त्याच्यामुळे लोक काय जास्त ऍक्टिव्ह नसतात सोशल मीडिया. सगळ्यात जास्त लोक ऍक्टिव्ह कुठं असतात, कधी असतात? संध्याकाळी असतात. पण सॅटर्डे संडेला, फ्रायडेला त्यांना माहिती सॅटर्डे सुट्टी, सॅटर्डेला माहिती संडेला सुट्टी, म्हणून लोक काय करतात, सोशल मीडियावरती जास्त रील पाहतात. मग त्या टायमाला आपण जास्त जर बजेट ठेवलं तर जास्त लोकांपर्यंत असं ड्युरिंग द स्पेसिफिक टाइमसाठी आपल्याला काय 25 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 27 ऑगस्ट असं काही ठेवायचं की 24 तारखेला सॅटर्डे, म्हणून आपण काय करू, ह्या टायमाला जास्त बजेट ठेवायचंय. तर ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. तर हे सिलेक्शन तुम्हाला करतात. आणि इन डेट काय करायचंय ते इथं ऑप्शन आहे, नसेल ठेवायचं रिमूव्ह करायचं. आता तुम्हाला ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, तर ही ऑडियन्स कंट्रोल दिसते वरती, तर इथून तुम्ही ऑडियन्स कंट्रोल करू शकतात. आणि दुसरं तुम्हाला काय, ही जी कॅम्पेन आहे कुठं रन करायचं आहे, पुण्यामध्ये रन करायचं आहे, महाराष्ट्रात करायचं आहे, इंडियामध्ये. आता 90% लोक काय करतात माहितीये का, हे इंडिया तसंच ठेवतात आणि इथं काय टाकतात, पुणे टाकतात. काय करतात, पुणे. आणि नंतर म्हणतात मला बिहार मधून लीड आला. काय म्हणतात, मला बिहार मधून कॉल येतो. येतील का नाही येतील आता बिहार मधून, का? कारण इंडिया तसंच ठेवलंय आणि खाली पुणे, म्हणजे पुण्यामध्ये आणि इंडिया, बिहारमध्ये, सॉरी, पुण्यामध्ये आणि इंडियामध्ये. मग बिहार इंडियामध्येच येतं, हिमाचल प्रदेश कुठे येतं, इंडियामध्येच येतं. तर त्याच्यामुळे मला सांगायचं एकच मुद्दा आहे, काय आहे? की तुम्ही आधी इंडिया काढून टाका आणि नंतर काय करा, पुणे टाका. समजते का? हे प्रॉब्लेम येतात तुमच्या जीवनामध्ये. आता तुम्हाला जर काही एक्सक्लूड करायचंय, काय एक्सक्लूड करताय, हे इन्क्लूड आहे, मला एक्सक्लूड करायचं, मग एक्सक्लूड वरती क्लिक करा. आणि एक्सक्लूड मध्ये मला एफसी रोड क्लिक हे करायचं, 411004 हा जो आहे, काय करायचंय मला, म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये ऍड दिसेल, फक्त कुठं दिसणार नाही, एफसी रोडला दिसणार. समजलं का सगळ्यांना?
किंवा मग दुसरं एक ऑप्शन असतं तुम्हाला रेडियसचा, तर रेडियस पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिथं तुम्ही डायरेक्ट पिन कोड नंबर ड्रॉप पण करू शकता. तुम्हाला कुठं कुठं दिसणार आहे, चाकणला दिसणार आहे, सासवडला दिसणार आहे, शिरूरला दिसणार आहे का नाही दिसणार. तुम्हाला इथं प्लस साईन करून धायरीत दिसणार, सासवड दिसणार, अजून प्लस प्लस करा तुम्ही, अजून वाढ कुठं कुठं दिसणार आहे, त्यामुळे फातिमानगर सगळं. आणि कुठं नाही दिसणार आहे ते त्यांनी दाखवलं. एज किती ठेवायचं आपली जी ऍड रन होणार आहे त्याचं, 20 पासून ठेवायचं का 19 पासून ठेवायचं का 17 पासून, 13 पासून स्टार्ट करू शकता तुम्ही. तर इथे 19 वर्षापासून काय करायचं आपण, किती वर्षाचे लोक करू शकतात डिजिटल मार्केटिंग. आपल्याला जर ठेवायचं असेल जास्त म्हातारे लोक पण नको. जेंडर कोणतं असतं, जेंडर मेल फिमेल आणि न्यूट्रल का नायट्रोजन असतं. सगळ्यांनी समजते का, ऑनलाईन वाले झोपलेत का जागे येतं, माझा कॅमेरा म्यूट नाही ना. जागे एवढंच करायचं तुम्हाला, जॉब लागा. 48 वयापर्यंत आपली ऍड दिसणार आहे. पाठवले जान्हवी, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, ऑल जेंडरला दाखवले का, आपल्याकडे फक्त मुलीच येतं क्लासला, आपल्याकडे फक्त मुलंच येतं, दोन्ही मिक्स येतं, मेल फिमेल. आता तुम्हाला ही जी ऍड दाखवायची, तर ते कोणाला दाखवायची, तर इथं कोणाला टाकायची, ज्यांचं सायन्स मधून एज्युकेशन झालंय तेच लोक डेटा सायन्स करू शकतात. ज्यांचं आर्ट मधून झाले ते नाही करू शकत. मग इथं काय करायचं, एज्युकेशन टाकलं. काय टाकलं एज्युकेशन मध्ये, लेवल आणि एज्युकेशन लेवल हायर स्कॉल. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन स्टुडंट आले, प्रोफेशनल डिग्री आली, ऍट युनिव्हर्सिटी स्टुडंट आले, डॉक्टरेट वाले, तर मास्टर डिग्री वाले ते पण काय करणार आहे आपल्याला डेटा सायन्स करू शकतात. सम युनिव्हर्सिटी स्टुडंट पण करू शकतात, डॉक्टरेट डिग्री वाले पण करू शकतात स्टुडंट. आणि आता इथं दुसरं एक आपल्याला काय करायचं, ब्राउज करायचं. ब्राउज मध्ये काय इंटरेस्ट, कोणत्या इंडस्ट्री मधल्या लोकांना दाखवायचंय, पण इथं कुणी पण करू शकतो डेटा, त्याच्यामुळे मी काय ते येत नाही. ब्राउज मध्ये काय केलं मी, डेमोग्राफी. डेमोग्राफी मध्ये काय काय येतं असं जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकतात का अक्षय, काय येतं डेमोग्राफी मध्ये, तुमचं एज आणि तुम्ही कुठे राहतात. बघा, फायनान्शियल कंडिशन कशी, डेमोग्राफी मध्ये करायचंय का सिलेक्ट, एज्युकेशन नको मला, डेमोग्राफी पण. इंटरेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, मग इथं मी इंटरेस्ट मध्ये काय केलंय, एंटरटेनमेंट, ते पण नको मला. नंतर काय आहे, ब्राउज मध्ये गेल्यानंतर तुमचा पेमेंट वे, अॅनिव्हर्सरी जर तुमची येत असेल तर त्यावेळेस काय दाखवलं असलं पाहिजे, तुम्ही मोबाईल डिव्हाइस कोणता वापरतात, तुमचं पेमेंट ऍक्टिव्हिटी काय. ज्यांचा आयफोन आहे त्यांना जर दाखवायचे असेल तरी पण आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. दिसते का, अँड्रॉइड ज्यांच्याकडे, फेसबुक ऍक्सेस त्यांच्याकडे येतं, नेटवर्क कनेक्शन, जर त्यांनी वायफायला कनेक्ट केलं असेल तरच दाखवायचं, नसेल तर नाही दाखवायचं. असं पण आपण करू शकतो. ज्यांच्याकडे वन प्लस मोबाईल आहे त्यांना दाखवायचं का, ते पण आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. एवढ्या लेट कोण जॉईन करतंय, कसं जॉईन करतंय, का जॉईन करतंय, समजतं सगळ्यांना. काय केलं मी, इथं तुम्हाला काय करायचंय, म्हणजे असं कधी कधी असतं जे आयफोन वाले असतात त्यांना आयटून वगैरे त्यांच्या ऍड जास्त दिसतात, कारण ते इथून सिलेक्ट केल्या जातात. हे तुम्हाला प्लेसमेंट समजते सगळ्यांना. काय, डेमोग्राफी मध्ये तुम्ही काय टाकू शकतात, डेटा सायन्स, म्हणजे राईट जे डेटा सायन्स रिलेटेड सर्च करतंय किंवा ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यालाच ते ऍडव्हर्टाईज दिसणार. इथं तुम्ही काय टाकतात त्याच्यावरती खूप सगळ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिटिक्स वाले पण काय करू शकतात, डेटा सायन्स करू शकतात, डेटा मॅनेजमेंट, बिग डेटा, डेटा व्हिज्युअलायझेशन, हे कशाचा पार्ट आहे, डेटा सायन्सचा. एखाद्याने जर ते सर्च केलंय गुगलवरती तर त्यांना हे लगेच ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. हे आहे. हे सगळं सिलेक्ट केलं आपण.
आता मी ब्राउज मध्ये सिंगल लोकांना दाखवायची, डबल लोकांना दाखवायची, ते कशामध्ये होतं, मध्ये होतं. काल परवा दिवशी मी तुम्हाला करून दाखवलं, तर आता परत एकदा करून दाखवायची गरज नाहीये. आता इथं काय करायचंय मला, लँग्वेज कोणत्या लँग्वेज मध्ये दाखवायची, मराठीमध्ये दाखवायची का हिंदीमध्ये दाखवायची का इंग्लिशमध्ये का सगळ्याच लँग्वेजमध्ये दाखवायचं. कारण कोणत्या पण लँग्वेजवाला काय करू शकतो, सर्च करणं नाही तर फेसबुक काय लोक मराठीतून पण वापरतात, हिंदीमधून पण वापरतात, पण 90% लोक इंग्लिश वापरतात. तर मग तुम्ही ऑल लँग्वेज ठेवू शकता. पॉलिसी रेग्युलेटर ते काय काय, आता तुमची प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट काय, प्लेसमेंट. आता ही प्लेसमेंट मध्ये गेल्यानंतर इथं काय करायचंय, प्लेसमेंट म्हणजे काय, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कुठं चालवायची. मग तुम्ही कुठं चालवणार ऍड, डेटा सायन्सची. श्रेय बोला तुम्ही काय बोलतच नाही. बोलले का ते, काय नाही बोलले, का नाही बोलले. हॅलो, हा बोला. हम्म. हो चालेल. नको. हो, अजून काय. इथं बघा, तुम्हाला कुठं चालला, मी कुणाला तरी क्वेश्चन विचारला तर कोणी आन्सर नाही दिला, तर ऋषिकेश सांगा तुम्ही, नागेश सांगा. येस सर. प्लेसमेंट म्हणजे काय, प्लेसमेंट म्हणजे जॉबला लागणे, बरोबर आहे का. नाही तसं नाही की आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट कुठे प्लेस करायची आहे, कुठे चालवायची आहे. कुठं चालवायची ते सांगा तुम्ही. बट सर म्हणजे तिच्यामध्ये काही असे ऑप्शन असतात का की स्कूल कॉलेजेस किंवा काही सिटी वगैरे असं प्लेसमेंट म्हणजे पेजवर. काय, तर प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला स्टोरीवरती चालवायचंय का फीड मध्ये चालवायचंय का नेटवर्क साईट वरती चालवायचंय का मेसेज वरती चालवायचंय. तुम्हाला फीड वरती पण ऍड दिसतात, स्टोरी वरती पण. तुम्ही जर स्टोरी ठेवली तर सगळ्यात जास्त लोक तुमची स्टोरी पाहतात. पण जर लाईक तुमचं काय, तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर लाईक कमी येतात का, स्टोरी पाहणारे लोक जास्त, लाईक करणारे लोक कमी येतात. तुम्ही काय काय लोक नुसती स्टोरी पाहतात, काय काय लोक नुसती रील पाहतात. मग रील मध्ये चालवायचंय का कुठे चालवायचं, हे म्हणजे प्लेसमेंट. तर इथं मॅन्युअल पेस्ट वरती करा. मग तुम्हाला इंस्टाग्राम वरती चालवायचंय का फेसबुक वरती चालवायचंय, कुठं चालवायचे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट हे. दोन्ही. मग इथं बघा, फेसबुक आहे, ऑडियन्स नेटवर्क आहे, थ्रेड वरती पण ऍड चालवायचे का, मेसेज वरती चालवायची का, नाही तर टिक अनटिक करा. मला फक्त कुठे चालवायची, फेसबुक वरती आणि ह्याच्यावर. आणि इथं बघा, फेसबुक फीड, फेसबुक प्रोफाईल फीड, इंस्टाग्राम फीड, इंस्टाग्राम हो, हे कुठं चालवायची, कुठं नाही चालवायची. मला फेसबुक नोटिफिकेशन वरती नको का चालवायची. आता इथं बघा, रील्स वरती आणि स्टोरीज वरती चालवायची का, फेसबुक स्टोरीज वरती वगैरे, इंस्टाग्राम स्टोरीज चालवायची. तर हे असं तुम्हाला सिलेक्ट, ऍप्स वरती चालवायचे का आणि साईट्स वरती चालवायचे का नाही. तर चालवायचे असेल तर क्लिक करा, नसेल तर अनक्लिक करा. समजलं. एवढं सिंपल आहे फेसबुक मार्केटिंग. ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स वगैरे काही यूज केलं जात नाही, बरोबर आहे. दुसऱ्या स्टेपची संपली आपली. दुसऱ्या स्टेप मध्ये फक्त काय असतं, राईट टार्गेट ऑडियन्स असतं आणि काय असतं, प्लेसमेंट. अजून काय प्रॉब्लेम आहे का. आता इथं सर तुम्हाला कॉस्ट कोणत्या, पर काय झालं बोला. कॉस्ट पर रिझल्ट गोल्स आपण ₹1 क्लिक केलेलं होतं. ओके. हम्म.
आणि मी टोटल 4,000 केलेलं होतं. म्हणजे मग सर म्हणजे ते क्लिक केल्यावर ₹1 मायनस होतं का? जेवढे क्लिक येतील तेवढे मायनस होणार, पण नंतर ₹1 आपण काढून टाकू. फॉर एक्झाम्पल तुम्ही ₹1 ठेवलं तर एक क्लिकला ₹1 नाही येणार, त्याच्या कमी पण येऊ शकतो. बरोबर आहे ना? आता माझ्या इव्हेंटचा खर्च ₹25,00,000, पण ₹25,00,000 कमी पण आपण करू शकतो खर्च. समजलं का? ओके सर. ओके ओके. आता सांगा, दुसरी स्टेप, पहिली स्टेप काय होती? कॅम्पेन नेम. दुसरी काय होती? ऍड नेम, ऍड सेट नेम. आता तिसरं काय? ऍड नेम. दिसते का ऍड नेम? लास्टची स्टेप आहे. मग ऍड नेम काय टाकणार आपण? डेटा किती डेटा आहे आजची? झालं. आता काय करायचं आपल्याला पुढं? आता बघा, सांगा काय करायचं आपल्याला, कशासाठी कॅम्पेन रन करायचंय? डेटा सायन्स साठी. आणि कोणत्या कंपनीसाठी? NMD प्रायव्हेट लिमिटेड साठी. मग इथं मध्येच पेज कसं काय सिलेक्ट झालं? जरी तुम्ही फेसबुकच्या पेज सिलेक्ट तिकडून केलं होतं तरी पण इथून तुम्हाला काय करावं लागेल? NMD चं पेज सिलेक्ट करावं लागेल. मग दिसतंय का NMD चं पेज कुठं? दिसतंय? तर ते पेज सिलेक्ट करायचं आणि त्याच्यावरती काय करायचं? कॅम्पेन सिलेक्ट. ही गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवा. इथे लोक चूक करतात. नाही तर मग दुसऱ्याच पेजवरती जर ऍड रन केली तिथे लोक येतील म्हणतील हे डिजिटल मार्केटिंग क्लासेसचं पेज आहे आणि आपला कॅम्पेन कोणता आहे? डेटा सायन्सचा. मग काय त्याच्यामधून काय फायदा होईल का आपल्याला? नाही. त्याच्यामुळे जाणून बुजून नाही, तर व्यवस्थित तुम्हाला ऍड रन करणं गरजेचं आहे. तर हे NMD चं पेज आहे, हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. झालं. नंतर आता आपल्याला काय करायचंय? जे फेसबुकच्या पेजला टाकलेले तीच ऍडव्हर्टाइजमेंट करायची का दुसरी क्रिएट करायची? तर क्रिएट करायची. तर काय करणार? यूज एक्झिस्टिंग पोस्ट, यूज क्रिएटिव्ह हब. म्हणजे तुम्हाला AI चा टूल मी काय करतोय? क्रिएट. गेट स्टार्ट टूल पण तुम्ही काय करू शकतात? ऍड प्रॉडक्ट करू शकतात, कॅरोसेल यूज करू शकतात. हे आपण नंतर पाहू. तुम्हाला हे त्याला मी सांगतो. मॅन्युअल अपलोड करणार का ऍडव्हान्स अपलोड करणार? मॅन्युअल. नंतर इथे सिंगल इमेजेस और व्हिडिओ का मल्टिपल व्हिडिओ. कॅरोसेल येतं माहिती आहे तुम्हाला? फर्स्ट इमेज, सेकंड इमेज, थर्ड इमेज, असे 5 ते 6 तुम्ही इमेजेस घेऊ शकता प्रत्येक. पण मी आता स्टार्टिंगला सिंगल इमेज आणि मल्टी ऍडव्हर्टाइजमेंट ऍड ठेवायची का नाही ठेवायची? म्हणजे मल्टी म्हणजे काय? इथे एक दिसतंय, इथे एक दिसणार, तिसरीकडे एक दिसणार. ते जर ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल तर नका ठेवा. झालं. आता आपल्याला काय करायचंय? कोणत्या वेबसाईटवरती आपल्याला ट्रॅफिक आणायचंय? thedigitalnmd.com. पण इथं पण आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती आणायचंय? डेटा अनालिटिक्सच्या पेजवरती आणि डेटा सायन्सच्या. का? कारण आपण काय केलेलं आहे? काय केलंय सांगा? डेटा सायन्स वेबसाईट वरती गेलो. ह्याच्यातलं आपल्याला कशासाठी केले की आपण रन? डेटा सायन्स साठी. मग डेटा सायन्सचा पेज घ्यायचा, कॉपी केला, Ctrl+C केला, दिसतंय चांगलं. पण आता हे पुढे स्क्रॉल पण व्हायना, काहीच व्हायना, एवढीच प्लेसमेंट दिसते. काय म्हणावं त्याला? प्लेसमेंट बघून लोक इम्प्रेस होतील. तिथे टाका. काय टाकायचं? नंतर इथं काय? ऑटोमॅटिकली डिस्प्ले लिंक येईल त्याच्यावर. तुम्हाला काय पाहिजे? कॉल पाहिजे, व्हॉट्सअपवरती मेसेज पाहिजे, काय पाहिजे ते सिलेक्ट करा. आणि हे जर नाही सिलेक्ट केलं तरी चालतं. ठीक आहे. आता इथं क्रिएटिव्ह हब मध्ये काय करायचं तुम्हाला? ऍड इमेज मध्ये करायचं. ही सिंपल गोष्ट आहे, पण लोक इथं चुकतात. आता आपल्याला काय करायची? इमेज ऍड करायची. कशी ऍड करणार इमेज? तुम्ही इथं नेक्स्ट करायचं. इथं काय करायचं? नेक्स्ट. आता ह्याच्यातलीच तुम्हाला इमेजेस करायचे. कशासाठी कॅम्पेन आहे आपला? डेटा सायन्स. डेटा सायन्स साठी तुम्ही इथं पोस्टर यूज करणार इंस्टाग्रामचं अकाउंट मधलं, का इथून पेज वरलं? अकाउंट मधलंच मी सिलेक्ट करतो. इथं डेटा सायन्स दिसतंय कुठं?
तर हे माझी काय होते, ही ऍड आहे तर ती सिलेक्ट कर व्हिडिओ. ठीक आहे. परत नेक्स्ट. आता इथे तुम्हाला प्रायमरी हेडलाईन कशासाठी आपण कॅम्पेन रन करतोय, डेटा सायन्ससाठी. मग इथे टाकायचं ऍडमिशन्स ओपन फॉर डेटा. लोक कसे अट्रॅक्ट होतील असं तुमचं लिटल वर्ड स्वीट सिम्पल लाईक ॲज अ सिम्पल असं तुमचं प्रायमरी टेक्स्ट असतं. ऍडमिशन ओपन फॉर डेटा SCIENC with 100% placement GURANT. झालं, एवढंच टाका. तुम्हाला अजून काय कॅप्शन टाकायचंय का? ब्रेकिंग मध्ये ऍडमिशन ओपन, लर्न डेटा सायन्स फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट, 100% प्लेसमेंट, गेट हायर्ड बाय टॉप कंपनी. हे काय सिलेक्ट करायचंय का? नसेल. परत इथं काय टाकतो, ऍडमिशन्स ओपन विथ 100%. वेगळं टाकलं तरी चालतं. गेट प्ले 100% प्लेस. इथं काय टाकायचं हेडलाईन, नेक्स्ट. दिसतंय? तुम्हाला AI चं थंब जनरेट करायचंय का? स्किप अँड कंटिन्यू. ऑनलाईन मध्ये कोणाला जर काय प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर त्यांनी तोंड उघडावे. नाहीतर मग परत पूर्ण लेक्चर कव्हर झाल्यानंतर सर ते मागलं सांगा पुढचं सांगा हे मला काय समजत. मग मी परत पण सांगू शकतो, लगेच विचारा क्वेश्चन. सगळं व्यवस्थित दिसते. कशी ऍडव्हर्टाइजमेंट दिसते इथे, दिसते का? बघा, बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे 100%. इथं वरती दिसतं. समजलं? चांगलं वाटलं? आता काय करायचंय, एवढीच ऍडव्हर्टाइजमेंट असते. इथं इंटरॅक्ट मध्ये दिसते. आता हे करायचं पब्लिश. सांगितलं होतं पहिली स्टेप काय असते, काय असतं, नाव लक्षात ठेवा. डेटा सायन्स 19 ऑगस्ट नाव लक्षात ठेवा. दिसते का? झालं पब्लिश. व्ह्यू डिटेल करा. 25 ऑगस्ट काय नाव आहे, डेटा सायन्स 19 ऑगस्ट. हे लक्षात ठेवा. नाव जर नाही लक्षात ठेवलं तर तुमची ओळख निर्माण आहे. आता ही जरी पहिली स्टेप काय होती, कॅम्पेन नेम. दुसरं तिसरं आता राहिली बिलिंग. बिलिंगला कुठे जायचं, दिसते का बिलिंग अँड पेमेंट, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि किती पैसे टाकायचं तुम्हाला तेवढं टाकायचं. 50 रुपये टाकले तरी तुमचा कॅम्पेन रन होईल, पण 50 रुपये संपले की बंद होईल. सर, विदाऊट बिलिंग आपण ऍड रन केली तर ती दिसणार का नाही? नाही दिसणार. तुमच्याकडे म्हणजे हा म्हणजे आपण सर्च वगैरे केलं पर्टिक्युलर त्या पेजला वगैरे असं तर नाही दिसणार. तुमच्याकडे नाही. पैसे जर तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये टाकले तरच ती जी ऍड रन केली ती दिसणार आहे. पण जर तुम्ही जर मग सोशल मीडिया मॅनेजमेंट जर केलं, तुम्ही एखादी रील बनवली तर ती तुम्हाला दिसू शकते. जेवढे फॉलो तेवढ्यांना दिसते जर प्रायव्हेट अकाउंट असेल. पण जर तुमचा अकाउंट जर प्रायव्हेट नसेल, पब्लिक अकाउंट असेल तर ते रिकमेंडेशनच्या सिस्टीमने दिसेल. कळलं. इथं पैसे ऍड करायचे, ऍड फंड मध्ये जायचं,
किती रुपये टाकायचे? 87,000 टाकायचे का? किती टाकायचे? 500 रुपये. तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे टाका, तुमची जेवढी कॅपॅसिटी. सिंपल आहे. तुम्ही शॉपला टाकू शकता. तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इझी जातील. नाही प्रॅक्टिस केली तर जरा जीवन अवघड आहे. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट बरोबर पण जॉब असतात. हो, लय जॉब असतात त्याला. झालं का? हो. आलं का? कोणाला समजलं नाही ते आता मला वर हात काढ. लय जास्त पण नका करू, दुसऱ्याच्या तोंडात बोल नाही. ते बघा, आता ऍक्टिव्ह कॅम्पेन किती? तर लीड DS 16 जुलै बंद करा. NMD वेबसाईट ट्रॅफिक ऍक्टिव्ह बंद करा. काय करायचं? आता कोणता ट्रक कॅम्पेन होता तोच फक्त 3 जूनचा, तो पण बंद करा. समजलं? नाव काय दिलं होतं हे महत्वाचं होतं. इथं असं चेक करायचं बघ, हे प्रोसेस मध्ये काय नाव दिलं होतं? लीड DS 16 जुलै. आपण त्या दिवशी नव्हतं करा. मग आता तुम्हाला काय करायचंय? वेट करायचंय 15 मिनिटांमध्ये तुमचा जो आत्ताचा कॅम्पेन आहे तो ऍक्टिव्ह होईल. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता उद्या आपण चेक करू हा कॅम्पेन रन झाला का नाही झाला. हे सगळे ड्राफ्ट मध्ये दिसतात का? म्हणजे ते पब्लिश नसतात. आता आपल्या 19 ऑगस्टचा कुठं दिसतोय? मला तर काय दिसत नाही. तुम्हाला दिसतोय का? दिसतोय का तुम्हाला? बघा इथे सर्च करून. बरोबर सर्च. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला ना. 2च मिनिटं. नाही, मॅडमला ट्रान्सफर करू ते सांगते. बरं ठीक आहे, त्यांना कॉल करायला. सर्च करा तुम्ही. असंच काय नाव टाकलं होतं मी, त्याच्यामुळे सांगितलं होतं की तुम्ही लक्षात ठेवा. काय ठेवलं मग लक्षात? DA करा सर्च. मी तो अपलोड करतो. हॅलो, हा मॅम बोलो ना.